वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिक लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या कपाळावर काहीशा आठ्या आल्यात। कारण शांतिगिरी महाराज महायुतीच्या मतपेटीला खिंडार पाडण्याची भीती आहे आणि त्यामुळेच शांतिगिरी महाराज यांची मनधरणी करण्याची वेळ महायुतीच्या नेत्यांवर आली। नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत होणार आहे। मात्र शांतिगिरी महाराजांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिकच्या लढतीत चुरस वाढली। शांतिगिरी महाराज हे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते। मात्र शिवसेनेने पुन्हा एकदा हेमंत गोडसेंना संधी दिली आहे। त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी कायम ठेवली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंनी शांतिगिरी महाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। सांगितलं त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन होणार नाही आणि हेमंत गोडसे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो। नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराजांचा चांगलाच प्रभाव आहे। त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यामुळे निवडणुकीत मतविभागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शांतिगिरी महाराजांना साकडं घातलंय। मात्र शांतिगिरी महाराज निवडणुकीतून माघार घेण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत। राजसत्ता आणि धर्मसत्ता एकाच जणाच्या दोन बाजू आहेत। राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असलाच पाहिजे, मात्र राजसत्तेने धर्मसत्तेवर अजिबात यांनी हस्तक्षेप करता कामा नये आणि या दृष्टिकोनातून जनता जनार्दनाने ठाम निर्णय केला आहे लढायचा आणि जिंकायचं। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघात बरंच राजकारण घडलंय। महायुतीत या जागेवरून बराच काळ रस्सीखेच झाली, पण शिंदेंच्या शिवसेनेचं पारडं जड ठरलं आणि गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली। तर इकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षातही नाराजी नाट्य पाहायला मिळालं। दरम्यान शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या आव्हानात भर पडल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।